नमस्कार, पाहूयात आजच्या काही ठळक घडामोडी. वातावरणातील बदलामुळे तापाच्या रुग्णसंख्येत वाढीची शक्यता. वातावरणातील बदलामुळे सध्या तापाच्या रुग्णसंख्येत वाढ होण्याची शक्यता असून त्याचबरोबर स्वाईन फ्लू सारख्या आजारांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. पिंपरी चिंचवडमध्ये 1 जानेवारीपासून H1N1चे 19 रुग्ण आढळले असून अद्याप एकही जीवितहानी झालेली नाही. नागरिकांनी घाबरून न जाता ताप, सर्दी, खोकला, घसादुखीची लक्षणं आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे. हातांची स्वच्छता, पौष्टिक आहार, पुरेशी विश्रांती आणि गर्दीच्या ठिकाणी मास्कचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. महापालिकेच्या कर्जरोख्यांना राष्ट्रीय स्तरावर 2 पुरस्कार. पिंपरी चिंचवड महापालिकेने उभारलेल्या 400 कोटी रुपयांच्या कर्जरोख्यांची असोचेमतर्फे राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली. महापालिकेला सुवर्ण श्रेणीतील सर्वोत्तम ESG हरित कर्जरोखे वितरक आणि रौप्य श्रेणीतील सर्वोत्तम महानगरपालिका कर्जरोखे वितरक असे 2 पुरस्कार प्रदान करण्यात आले. कर्जरोख्यांच्या माध्यमातून विकास कामांसाठी थेट निधी उभारणीचा हा उपक्रम आर्थिक स्वावलंबनाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असल्याचे स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले. महापौरांच्या निर्देशाने पिंपरी चिंचवडच्या भविष्यातील विकासाला नवी दिशा. महामेट्रो फेज 2, निगडी चाकण मेट्रो, ERTS बस सेवा, पार्किंग व सार्वजनिक शौचालय धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीवर महापौर रवी लांडगे यांनी भर दिला. नगर सदस्यांच्या सूचनांचा योजनांमध्ये समावेश करून त्यावर कालबद्ध कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. नागरिक केंद्रीय नियोजनातून पुढील 20 ते 25 वर्षांसाठी आधुनिक, गतिमान आणि सर्वसमावेशक पिंपरी चिंचवड घडवण्याचा महापालिकेचा प्रयत्न असल्याचं महापौरांनी सांगितले. स्थायी समितीच्या सभेत विविध विकास कामांना मंजुरी. पुनावळ्यातील रस्ते व जलनिस्सारण, विशालनगर पिंपळे निलक रस्त्याचे डांबरीकरण आणि वैद्यकीय सुविधांसह विविध विकास कामांना स्थायी समितीची मंजुरी. महापालिकेच्या संगणक प्रणालीच्या सुरक्षेसाठी 3000 संगणकांना अँटीव्हायरस तसेच विद्यार्थ्यांसाठी एज्युराइज साप्ताहिक उपक्रमास मान्यता. नागरिकांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण आणि प्रशासकीय व्यवस्थेच्या बळकटीकरणाला प्राधान्य असल्याचे सभापती अभिषेक बारणे यांनी सांगितले. सोने आणि चांदीच्या दरात वाढ. आज सोने आणि चांदीच्या दरात वाढ झालेली पाहायला मिळत आहे. 24 कॅरेट सोन्याच्या दरात प्रति 10 ग्रॅम 200 रुपये तर 22 कॅरेटमध्ये 180 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीचे दर 2000 रुपये प्रति किलो वाढले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचा दर 1,62,000 रुपये, 22 कॅरेटचा 1,49,910 रुपये प्रति 10 ग्रॅम आणि चांदीचा दर 2,48,000 रुपये प्रति किलो इतका आहे. सांगवीत 32 सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई. आगामी सणासुदीच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सांगवी पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात विशेष मोहीम राबवत 32 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. मोक्का अंतर्गत 3 टोळ्यांमधील 23 जणांवर कारवाई करण्यात आली असून येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत ते आहेत. MPDA कायद्यानुसार 2 आरोपींवर कारवाई करत त्यांना अनुक्रमे छत्रपती संभाजीनगर व कोल्हापूरच्या मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले. तसेच 7 सराईत आरोपींना परिसरातून तडीपार करण्यात आले आहे. दारूच्या नशेत महिलेने केला एकाचा खून. कासरसाई कुसगाव रोडवरील कृष्ण मंदिराजवळ दारू पिल्यानंतर झालेल्या वादात महिलेने हनुमंत सोपान शितोळे यांच्यावर दगडाने हल्ला केला. डोक्यात व छातीत गंभीर मार लागल्याने शितोळे यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी हिंजवडी पोलिसांनी महिलेविरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज. पिंपरी चिंचवडमधील व्यावसायिकांनो, तुमच्या ब्रँडला द्या आता डिजिटल भरारी. पिंपरी चिंचवडमधील नंबर 1 पिंपरी चिंचवड न्यूज डिजिटल चॅनलवर आपल्या व्यवसायाची जाहिरात करा आणि आपला ब्रँड स्थानिक ग्राहकांपर्यंत पोहोचवा. अधिक माहितीसाठी QR कोड स्कॅन करा आणि सोबतच आमच्या सर्व प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा.